कोंडवे येथील धार्मिक स्थळाच्या आडून अतिक्रमण प्रकरणी सरपंच सदस्यांना अपात्र करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी व अतिक्रमण तात्काळ काढावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। आम्ही सर्वजण कोंडवे ग्रामस्थ आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजयजी गाडवे साहेब आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। कोंडवे गावठाण हद्दीमध्ये ग्रामपंचायतीची सार्वजनिक जागेमध्ये आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या जागेमध्ये जाण्या येण्याचा रस्ता बनवून ती जागा कब्जात घेण्याचे प्रयत्न मुस्लिम समाजाचे व मस्जिद ट्रस्टचे चालू आहेत आणि सध्या मुस्लिम समाजाचे सरपंच कार्यरत आहेत कोंडवे ग्रामपंचायत। आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा आमच्या तक्रारी अर्जाला दाद दिलेली नाही। त्यामुळं आज आम्ही दाद मागण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। तरी आम्हाला शासन दरबारी न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत। जय हिंद। जय श्रीराम। मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाडवे, कोंडवे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी मुस्लिमांची मस्जिद आहे। त्या मशिदीची एक भिंत पाडून अनाधिकृतपणे महाराष्ट्र शासनाची जागा बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे। याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार करूनही दाद घेतली जात नाही। त्यामुळे आज कलेक्टर साहेबांना भेटून आम्ही ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देत आहोत। त्याबद्दल ग्रामस्थ देखील माहिती देतील। मी अमर महादेव चोरगे, आमच्या कोंडवे गावचे आम्ही सगळे ग्रामस्थ आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो की कोंडव्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम चाललेलं आहे कोंडवे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये। आमच्या सर्व ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीला निवेदन दिले, लेखी घेतल्या, तक्रारी केल्या, तरी कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली जात नाही। त्याला पूर्णतः ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे। म्हणजे चेष्टामस्करी लावलेली सरपंचांनी लावलेली आहे की ग्रामस्थ एवढे कळकळीने विनंतीने सांगतात ते थांबवा, त्याच्यामुळे नुकसान होत आहे काय हिंदू सगळ्या समाजाचं, पण ह्यांनी दखल चालू आहे। तर आज दखल घेतली नाही म्हणून आम्ही गाडवे साहेब म्हणजे सगळे आमचे ग्रामस्थ सगळे आज इथे कलेक्टरांना निवेदन द्यायला आलेलं आहे। तरी साहेबांनी आम्हाला सांगितले की त्याच्यात स्वतः लक्ष घालून